नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 3 ऑगस्ट 2025 आणि मी आलेलो आहे धारणगाव मध्ये. या ठिकाणी साहेबराव सीड्स आयोजित एक शेतकरी मेळावा आयोजित केला होता. म्हणजे साहेबराव सीड्स कंपनी, कांद्याची कंपनी, बियाणाची कंपनी यांनी कांदा चाळ पाहण्यासाठी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला. आणि या ठिकाणाहून मी या कोपरगावच्या आयल्यानगर भागातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. कारण की या ठिकाणी आल्याच्या नंतर बघितल्याच्या नंतर या भागामध्ये पाऊस खूप कमी आहे. म्हणजे फक्त पिकाला जेमतेम पाऊस पडलेला आहे, पण पाऊस नाही. मग या कोपरगाव तालुका तसेच आयल्यानगर जिल्ह्यासाठी सांगू इच्छितो की तुमच्याकडं 10 ऑगस्टपासून ते 17च्या दरम्यान चांगला शेतातून पायाने बाहेर निघणार असा पाऊस येणार आहे. म्हणून तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी. म्हणजे 10 ऑगस्टला तुमच्याकडे पाऊस येणार आहे. 9 ऑगस्टला देखील येणार आहे, पण थोडाफार कमी पडणार, आजूबाजूला पडणार आहे. 10 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. आणि राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये 9 ऑगस्टपासून ते 17 ऑगस्टपर्यंत दररोज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. सगळ्यात जास्त दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस असणार आहे. म्हणजे सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव, त्याच्यानंतर बीड, लातूर, जालना, परभणी, त्याच्यानंतर हिंगोली, संभाजीनगर, जालना, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर विदर्भ, पूर्व विदर्भ, 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये बी देखील भरपूर पाऊस पडणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर 9 ऑगस्टपासून ते 17 ऑगस्टपर्यंत चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, हे लक्षात येतं. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आता मी आहे उत्तर महाराष्ट्राकडे. म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक जिल्हा, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव तालुका, तसेच या कोपरगाव, वैजापूर, येवला या भागात 10 ऑगस्टला म्हणजे इकडल्या भागामध्ये पावसाची हजेरी लागणार आहे. म्हणून हे अंदाज ह्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आणि या ठिकाणी कोपरगाव या ठिकाणी आहे म्हणून या भागामध्ये पाऊस नाही. यांच्यासाठी खास करून सांगतो की कोपरगावमध्ये, अहिल्यानगर भागामध्ये राहता झालं, शिर्डी झालं, कोपरगाव, शिंगणापूर, नेवासा, म्हणजे तुमच्या भागामध्ये वैजापूर, गंगापूर इकडे देखील 10 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्याकडे पाऊस येणार आहे. म्हणून ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद. अद्यापही ज्या भागात आतापर्यंत पाऊस पडलेला नाही, म्हणजे जसे हे अहिल्यानगरचे बरेच तालुके सुटलेले आहेत, त्या भागात देखील आता हे जे पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये त्या पावसामध्ये त्यांची भरपाई होऊन जाणार आहे. आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो काही घाबरू नका. आणखीन जवळपास 2.5 महिने पाऊस राहिलेला आहे. ज्या भागात नाही पडला तिथं देखील पडून जाणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. सीड्स कंपनी यांनी शेतकऱ्यासाठी भव्य असा शेतकरी मेळावा आयोजित केला आणि कांदा चाळ पाहणी हे कार्यक्रम आयोजित केला. आतापर्यंत तुम्ही बघा, आतापर्यंत तुम्ही खूप काही ठिकाणी कांदे लावतात, पण कोणी कांदा पाहणीचा कार्यक्रम कोणीच घेतलेला नाही. खरं तर स्वतः शेतकरी असल्यामुळं प्रत्यक्ष त्यांचं असं म्हणणं आहे, तुम्ही आमचे कांदा चाळ बघा, आम्ही आमच्याच कंपनीचा कांदा आम्ही साठवल्याच्या नंतर ते सडतो का नाही, किती सडतो, कशामुळे सडतो, काय होतो, हे तुम्हाला पाहण्यासाठी हा कार्यक्रम आवर्जून त्यांनी या ठिकाणी केला. त्याबद्दल सर्वप्रथम साहेबराव कंपनीच्या अधिकारी पदाधिकारी यांना धन्यवाद देतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या गावचे प्रथम नागरिक सरपंच, तसेच संजीवनी कारखान्याचे संचालक, तसेच स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर, इथं बसलेले माझे प्रगतशील शेतकरी, तरुण शेतकरी, वयोवृद्ध, सगळ्यांना नमस्कार करून विषयाकडे होतो. आणि वेळ खूप झालाय, सगळ्यांचं नाव घेत नाही. सर्वप्रथम साहेबराव कांदा कंपनीनं शेतकऱ्यासाठी जो कांदाचा पीक पाहणी कार्यक्रम केला आणि या ठिकाणी मला इतक्या दुरून बोललेलं, त्यांनी मला म्हटले की तुम्ही 10 वाजेपर्यंत यावं लागेल. तर मी म्हटलं मी 9:30ला येतो. पहाटे 3ला उठलो, 4ला गाडीत बसलो, मी माझं वेळ आलो. तर त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. विषयाकडे होतो. सुरुवातीला तुमच्या अहिल्यानगर भागामध्ये 5-7 तालुकेच असे पावसावातून सुटलेले आहेत. बघा, महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस पडायला आणि तुम्हालाच नेमका सोडायला आणि तुमचं फक्त पिकापुरताच पडतोय. मग तुम्हाला पाऊस कधी पडणार त्याचा मी अंदाज देणार आहे. तर सुरुवातीला म्हणतो पाऊस पाहिजे का तुम्हाला? तुम्ही म्हटले ते लगेच सांगतो कधी येणार आहे. तर अंदाज सांगतो
की आज ह्या 2-3 दिवसात थोडं येणार आहे बघा, जास्त काही येणार नाही. म्हणजे काल जसं आलता ना सरी तशात येणार आहेत, आजूबाजूला पडणार आहे. म्हणजे तुमच्या कोपरगाव इतक्या तालुक्यामध्ये पण सध्या तरी मोठा पाऊस नाही. सध्यानं उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे. माझा 9 तारखेला काय होणार आहे, सोलापूरकडून पाऊस येणार आहे. ते पाऊस पुढे सरकणार आहे आणि 10 तारखेला मात्र तुमच्याकडे पाऊस येणार आहे. म्हणून ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर 13 ते 17 जूनचा जे पाऊस, 13 ते 17 ऑगस्टचा जे पाऊस येईल, म्हणजे 13, 14, 15, 16चा ते मात्र चांगलं ह्या इथं पाणी साचणारा पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे 10 ते 17च्या दरम्यान तुमच्या इकडे चांगले 2 पाऊस होणार आहेत. म्हणून ही तुमच्या अहिल्यानगर, कोपरगाव या भागासाठी अहिल्यानगर म्हणजे त्याच्यासाठी आनंदाची बातमी. तर हे झाला फक्त 8 दिवसाचा अंदाज. आता तुम्हाला सांगतो उन्हाळ्यामध्ये पाऊस कशामुळे पडला तर तुम्ही बघा, तुम्हाला एक माहिती सांगतो, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. 15 मे ते 30 मे दरम्यान ही गोष्ट लक्षात घ्या. 15 मे ते 30 मे दरम्यान हे तुमचं धारणगाव आहे. तुमच्या या धारणगावला पाऊस कमी पडला आणि याच्या पलीकडे दुसऱ्या समजा गंगापूरकडे जास्त पडला तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तुमच्या गावाला इथं पाऊस कमी पडणार आणि त्यांना दररोज पाऊस पडणार. हे कारण लक्षात घ्यायचं. माझा तरी अंदाज आहे की तुमच्या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये पाऊस कमी पडला, बाजूच्या ठिकाणी जास्त पडलेला आहे. तशीच परिस्थिती झाली ना, त्याच्यामुळे तुम्हाला पावसानं सोडून दिलंय. मग तुम्हाला पाऊस कधी येणार तर तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस पाऊस बदलून येतो ना त्यावेळेस पाऊस येतो. तर यावर्षी तुम्हाला सांगतो पाऊस पूर्वेकडून आलता, आता जे येणार आहे ते आता दक्षिणेकडून पाऊस येणार आहे. त्याच्यामुळे आता हे पाऊस तुमच्याकडे येणार आणि हे अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आणखीन एक तुम्हाला सांगतो, जूनमध्ये तुम्हाला पाऊस कमी पडला, जुलैमध्ये पाऊस कमी पडला, ऑगस्टमध्ये पाऊस कमी पडला तर यापुढे कधीच कोणाला विचारत जाऊ नका. 20 सप्टेंबर एक तारीख लक्षात ठेवायची. 20 सप्टेंबर नंतर काय होतं, बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ तयार होतात. ते पाऊस येणार आणि तुमचा अहिल्यानगर, धाराशिव, सोलापूर, बीड जिल्हा या भागाला काय होतो, परतीचा पाऊस येतो. हे होळीमध्ये कायमचं लिहून ठेवा. म्हणजे काही चिंता करू नका. आणखीन जवळपास तुम्हाला सांगतो, म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये आणखीन 2 मोठे पाऊस पडणार आहेत. म्हणजे कोणते, आता हे 9 तारखेपर्यंत 17 तारीख आणि 25 पासून ते 28 तारखेचे, म्हणजे ह्याच्यात 2 मोठे पाऊस होणार आहेत. म्हणजे हे 2 मोठे कसे की आता ह्या म्हणजे 9 ते जे 17चा पाऊस होईल, महाराष्ट्रामध्ये 42,000 गाव आहेत, जवळपास 30-35 हजार गावाला पाऊस पडणार आहे. म्हणून हे 2 मोठे असे सांगायला. त्याच्यानंतर सप्टेंबर मध्ये देखील 2 मोठे पाऊस पडणार आहे. ऑक्टोबर मध्ये काय होणार आहे, एक पहिला आठवड्यातला एक मोठा पाऊस होईल आणि ते नंतरचा जे होईल ना 25-26चा ते कमी होईल आणि मात्र 2 नोव्हेंबरला मात्र थंडी येणार आहे. म्हणून हे अंदाज तुम्ही कायमचा लक्षात घ्या. हे झाला फक्त 4 महिन्याचा अंदाज. आता तुम्ही बघा, तुम्हाला जायकवाडीचं पाणी येते का हो. तर एक पूर्णाला एक लग्न होतं बघा, त्या लग्नामध्ये मला विचारलं होतं की जायकवाडी धरण भरणार आहे की नाही. तर मी त्यांना म्हटलं होतं की जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हे तळ भरलेलं राहील. तर बघा तुम्ही योगायोगाने ह्या 2 दिवस सकाळी भरलं. त्याच्यानंतर तुमचं तर अगोदरच भरतंय हे तर मला माहितच होतं. आणखीन तुम्हाला एक माहिती असं सांगतो, आता उद्याचा परवाचा ते 9 ते 17चा पाऊस येईल, परत त्याच्यातून पाणी सुटणार आहे नांदूर मधनेश्वर मधून. म्हणजे तिकडे आणखीन खूप पाऊस पडणार आहे. म्हणून ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी. आता हे झालं 2025 आहे. यावर्षी खूप पाऊस पडणार आहे. म्हणून ही एक परत तुमच्यासाठी आनंदाची बातमी. आणखीन काही घाबरून जाऊ नका, आणखीन खूप पाऊस पडायचे राहिले. तर काय झालं आतापर्यंत तुम्हाला पाऊस कशामुळे सोडलं तुम्हाला सांगतो. काय झालं, जून मध्ये काय झालं, 2-3 चक्रीवादळ तयार झाले होते. मग ते काय होतात, त्याची दिशा कशी होती, ते होते नागपूरहून अमरावतीहून जळगावहून परतवाड्याकडून काय करायचे, मध्य प्रदेशकडे जायचे. त्याच्यामुळे विदर्भाकडे जास्त पाऊस पडत गेला आणि तिकडे चक्रीवादळ असलं की तुमच्याकडे नुसतं वारं सुटतं. म्हणून त्याच्यामुळे ते पाऊस तुमच्याकडे आला नाही. आमच्या मराठवाड्यामध्ये सगळीकडे मात्र खूप पडला, पण तुमच्या इकडे जरा फक्त पिकाला जिमतेला असाच पाऊस पडला. मग तुम्हाला सांगतो, ते चक्रीवादळ आता निवळल्याच्या नंतर आता परत पुन्हा पावसाला वातावरण तयार झालंय. आता परत आणखीन जवळपास 2-2.5 महिने पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात येतात. तर यावर्षी 2026-25 आहे, यावर्षी खूप पाऊस पडणार आहे. मात्र 2026ला मात्र कमी पाऊस राहणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. 27-28ला खूप होणार आहे, परत 2029ला कमी पडणार आहे. 30-31ला जास्त पडणार आहे, 2032ला पुन्हा कमी पडणार आहे. 33-34ला खूप पडेल, 2035ला पुन्हा कमी पडणार आहे. 36-37ला जास्त पडेल,
38ला कमी पडणार आहे, 39-40ला जास्त, परत 2041ला कमी पडणार आहे, असं 50 पर्यंत लिहून ठेवलेलं आहे. पण तुमच्या लक्षातच नाही राहणार. म्हणून हे एक काम लक्षात घ्या, 2 वर्ष पाऊस पडणार, 1 वर्ष कमी पडणार, पण ज्या वर्षी कमी पडणार त्या वर्षी पिकं चांगली येणार. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. हे झाला फक्त 15 वर्षाचा अंदाज. आता पुढच्या, आता यापुढे काय करायचं, दरवर्षी पाऊस कधीच कोणाला विचारत जाऊ नका. पाऊस 4 महिने, थंडी 4 महिने, उन्हाळा 4 महिने, हे झाले 3 ऋतू. दरवर्षी पाऊस कधी येतो, लहान मुलाला जर विचारलं तर तो म्हणतो 7 जून येतो. पण यापुढे एक लक्षात गोष्ट घ्या, काय झालं या 5 ते 7 वर्षामध्ये या ग्लोबल वॉर्मिंगमुळे, वाढत्या तापमानामुळे निसर्ग 22 दिवस पुढे सरकला, थंडी 22 दिवस पुढे सरकली, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला, पावसाळा 22 दिवस पुढे सरकला. मग दरवर्षी पावसाची तारीख किती आहे, 7 जून आहे. मग आता यापुढे लक्षात घ्या, 7 मध्ये काय करा की तुम्ही तुमचं काय करा, मिसळून द्या. 7 मध्ये 22 दिवस मिसळा. आता पुढच्या वर्षी मध्ये 2026ला कधी पाऊस येणार आहे पुन्हा कोणाला चिचू नका. आता घरी गेल्याच्या नंतर तुम्ही म्हणायचं 26, 27, 28 जूनला तुम्ही सोयाबीन पेरायलेली दिसतील, म्हणून पुढच्या वर्षीचा अंदाज हातात लक्षात घ्या. म्हणजे दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यातच पाऊस येणार, हे वर्षानुवर्ष काय करा, कायमचं लक्षात घ्या. 15-16 जूनला पाऊस येईल, पण ते काही भागात पडेल, पण 27-28 जूनला जे पाऊस येईल ना, मग ते संपूर्ण महाराष्ट्रात पडणार. ही दरवर्षीची तारीख लक्षात घ्या. परत पुढच्या वर्षी मला पुन्हा विचारू नका. त्याच्यानंतर परत सांगतो, जर 27, 28 ते 30 मध्ये पाऊस पडला आणि काही शेतकऱ्याच्या शेतात वापसा नसली आणि तुमची पेरणी राहिली, मग जुलैमध्ये पाऊस कधी पडणार ते सुद्धा कोणाला विचारू नका. ती काय करा, जुलै महिन्याची देखील काय करा, 5 तारखा एक कायमच्या लक्षात घ्या. दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 10 जुलै ते 15 जुलै, 10, 11, 12, 13, 14, 15 या 5 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो. हे कायमचं लक्षात घ्या. मग या 5 दिवसाचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. तुम्ही बघा, दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी येते, कधी 8 जुलैला येते, कधी 9ला येते, कधी 10ला येते, कधी 11ला येते. मग आपले पूर्वज काय म्हणतात, पंढरपूरची यात्रा परतली की पाऊस येतो. मग ती तारीख कोणती, 10 जुलै ते 15 जुलै. तुम्ही बघा, यावर्षी देखील 13-14 तारखेला पाऊस आला होता आणि त्याच्यावर राहिलेल्या सायल्याची सगळ्याची पेरणी झाली. त्याच्यानंतर काय करा, आणखीन एक पावसाची तारीख सांगतो. सप्टेंबर मधली 16 सप्टेंबर ते 21 सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस त्या तारखेमध्ये येतो. ही एक तारीख कायमची वर्षानुवर्षीची लक्षात घ्या. त्याच्यानंतर एक अवकाळी पावसाची तारीख लक्षात घ्या, डिसेंबर महिन्यातली 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर, 2, 3, 4, 5, 6, 7 डिसेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस येतो. म्हणून हे कायमच्या लक्षात घ्या. हे झालं तारखेबद्दल, पावसाबद्दल. आता एक गारपिटीची तारीख लक्षात घ्या. दरवर्षी महाराष्ट्रामध्ये 22 फेब्रुवारी ते 10 मार्च गारपीट होणार. हे कायमचं वयमध्ये लिहून ठेवा. पण या गारपिटीचं कधी कसं असतं, कधी सांगलीकडे झाले तर कधी साताऱ्याकडे होईल, कधी परभणीकडे होईल, कधी तुमच्या अहिल्यानगरकडे होईल, कधी धुळेकडे होईल, कधी विदर्भात होईल. गारपीट काय करते, दरवर्षी भाग बदलत राहते. त्याचं मी तुम्हाला सांगणार आहे नेमकी गारपीट कुठं होते. तर पण तारीख मात्र लक्षात घ्या, 22 फेब्रुवारी ते 10 मार्च त्या 20 दिवसामध्ये महाराष्ट्रात दरवर्षी गारपीट होणार. हे कायमचं लक्षात घ्या. हे झालं गारपिटीबद्दल सांगितलं. आता यापुढे तुम्हाला सांगतो, पाऊस पुढच्या वर्षी कधी पडणार हे देखील कोणाला विचारू नका. एक सोपं गणित सांगतो की तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे रामफळाचं झाड कोणाकडे, रामफळ, तुम्ही बघा ते रामफळाचं झाड तुम्हाला 1 वर्षाचा पाऊस सांगताय. सोपं गणित सांगतो. तुम्ही बघा, यावर्षी तुमच्या रामफळाच्या झाडाला रामफळच नव्हते लागले, गेल्या वर्षी नव्हते लागले, बरोबर आहे ना. आज 2 वर्ष खूप लागले होते, बरोबर आहे की नाही. म्हणजे रामफळाच्या झाडाला खूप रामफळ लागले. ते रामफळाचं झाड मध्ये शेतकऱ्यांना दुष्काळ पडणार आहे, पाऊस कमी पडणार आहे असा अंदाज ते रामफळाचं झाड देतात. यावर्षी कमी लागलेत म्हणजे यावर्षी जास्त पाऊस होणार असा अंदाज कोणी द्याला, त्या रामफळाच्या झाडानं. म्हणून बघा, तुम्ही सगळे तळे भरले, फक्त आपोआप तुमचे हे 4-5 तालुके सुटलेत ना, तिथं देखील पाऊस पडणार आहे. त्याची काही चिंता करू नका. काय होतं की ज्यावेळेस पाऊस मुंबईकडून आला, ज्यावेळेस बदलून पाऊस येईल त्यावेळेस तुम्हाला येतो, म्हणून हे लक्षात येतं. आणखी एक तुम्हाला एक सांगतो, नैऋत्येकडून वारा सुटल्याच्या नंतर तुमच्या इकडे पाऊस येत नाही. ज्यावेळेस समजा इकडून वारा सुटल आग्नेय दिशेकडून दक्षिणेकडून, त्यावेळेस तुम्हाला पाऊस येतो. हे कारण लक्षात घ्या. त्याच्यानंतर परत सांगतो, पाऊस येईल कसा ओळखायचा, काय करायचं. ही पूर्व दिशा आहे ना, ही पूर्व दिशा आणि ही पश्चिम दिशा. तुम्ही काय करा, 9 तारखेला बघा, 8-9 तारखेला पश्चिम दिशेला दिवस मावळत असताना काय होतं, तांबडा आभाळ होतं. तांबडा आभाळ झालं
की तुम्ही म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार. हे जर बघायचं झालं तुम्हाला योगायोगाने बघायला भेटतं. 9 आणि 10 9 8 आणि 9 तारखेला तुम्हाला तांबडा आभाळ इकडून नगरकून ह्या साईडनं दिसेल बघा, इकडून बीड जिल्ह्याकडून असं दिसेल. लगेच तुम्ही म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे. मग हे पाऊस याचं कारण लक्षात घ्यायचं. काल देखील तुम्ही बघा या भागामध्ये झालं बघा, इकडं कोणत्या भागात झालं, इकडं. तर बघा आता ह्या 3 दिवसात तिकडे पाऊस पडतोय की नाही हे अंदाज तुम्हाला लगेच ते पाहुणे सांगतील तिकडे पाऊस पडला. मग हे अंदाज कोण देतं? तांबडा आभाळ देतं. म्हणून म्हणतो यापुढे पाऊस कोणाला विचारायची गरज नाही. हे तांबडा आभाळ काय असतं? वरुण राजाचं बी असतं, कोणतं बी पेरलं तर 3 दिवसाला उगतं. म्हणून हे पाऊस यायचं कारण लक्षात घ्यायचं. परत सांगतो आणखीन पाऊस येईल कसा ओळखायचा. काय करायचं? आता मागं जे असं उभं वारं सुटलं होतं बघा, उभं वारं सुटल्याच्या नंतर शेतकऱ्याला कोणी अंदाज देत नाही. मग अशा वेळेस पाऊस कोणाला विचारायचा? कोणाला विचारत जाऊ नका. हे जे झाडं असतात ना, या झाडावर चिमण्या बसलेल्या असतात. चिमण्या काय करतात? मातीमध्ये आंघोळ करतात. चिमण्यानं जर मातीनं आंघोळ करायला बघितली की तुम्ही म्हणायचं नांदूर मधने धरण 100% भरणार आहे. हे अंदाज तुम्हाला चिमण्यावर करतो. त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. काय करायचं? एक सोपं गणित आहे. तुमच्या कांद्याला उतार येणार, ऊसाला उतार येणार, सोयाबीनला उतार येणार आणि पाऊस जास्त पडणार असं एक झाड सांगतं. तसं झाड कुठं असतंय का? पण आहे तुमच्या शेतामध्ये. त्या झाडाचं नाव सांगतो चिंचाचं झाड. ज्या वर्षी चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागल्या ते चिंचाचं झाड म्हणते शेतकऱ्यांना तुम्ही मालामाल होणार आहे आणि पाऊस जास्त पडणार आहे असा अंदाज ते चिंचाचं झाड देतं. त्याच्यानंतर या ठिकाणी लिंबाचं झाड आहे बघा. या लिंबाच्या झाडाला तुम्हाला सांगतो उन्हाळ्यामध्ये खूप लिंबळ्या लागल्या. ते लिंबाचं झाड म्हणते शेतकऱ्यांना यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज ते लिंबाचं झाड देतं. तुम्ही बघा कोणाच्या शेतामध्ये आठवा तुम्ही यावर्षी लिंबाच्या झाडाला 2दा लिंबुळ्या लागल्यात ना. तुम्ही बघितलं असं 2दा कशामुळे लागल्यात की 2दा पाऊस पडणार आहे. मागे एकदा उन्हाळ्यात पडला आणि तसा आणखीन एकदा पावसाळ्यात पडणार आहे. मग असा अंदाज कोणी त्याला त्या झाडाने लिंबुळ वाटतं त्याला. त्याच्यानंतर परत सांगतो बिब्याचं झाड. एक असं झाड आहे ते तुम्हाला दुष्काळ पडणार सांगतात. बिब्याच्या झाडाला खूप फुलं लागले. बिब्याचं झाड म्हणते शेतकऱ्यांना यावर्षी दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते बिब्याचं झाड देतात. आणखीन एक सांगतो तुम्ही काय करायचं. मी आता काल कर्नाटककडे जात असताना काय झालं, एक सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसला होता. आपले काही जण म्हणतात 7 दिवसात पाऊस येईल असं म्हणतात. पण तुम्हाला एक माहिती सांगतो दिवस मावळत असताना पाऊस सुरू झाल्याच्या नंतर सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसतो बघा पूर्वेकडे. ते दिसल्याच्या नंतर तुम्ही म्हणायचं आता फक्त 2 दिवस पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर 10 दिवस विश्रांती घेणार आहे असा अंदाज ते देतो. म्हणून तुम्ही बघा आम्ही जात होतो 31 तारखेला तिकडे जात होतो. कंप्लीट 31 तारखेपासून कंप्लीट 9 तारखेला मात्र 10 दिवस होतात बघा. 9 तारखेला आपल्या इकडे पाऊस येतं का नाही, म्हणजे 9ला इकडे इकडल्या भागा आमच्याकडे सुरू होणार आहे आणि 10ला तुमच्याकडे येणार. तसं तर 8 तारखेलाच काय होणार आहे, उदगीर लातूरकडे 8 तारखेलाच पाऊस सुरू होणार आहे, सांगलीकडे 8लाच होणार आहे. म्हणून हे तुम्हाला एक माहिती सांगितलं. त्याच्यानंतर आणखीन एक सोपं गणित सांगतो. काय करायचं की आपल्या घरी लाईट असतात बघा. आपल्या घरच्या लाईटवर ट्यूबवर पावसाळ्यामध्ये किडे आले, पाकोळे आले की आपण म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे. म्हणून हे पाऊस यायचं कारण लक्षात. तुम्हाला बघायचं झालं तर तुम्ही काय करा 8 तारखेला बघा 8 आणि 9 तारखेला तुमच्या इथं लाईटवर पाकोळ्या येतील. लगेच तुम्ही म्हणायचं 10 तारखेला आपल्या इकडे पाऊस येणार आहे. हे अंदाज तुम्हाला ती बघायला लगेच भेटेल. म्हणून ही लक्षात यायचं. त्याच्यानंतर परत सांगतो काय करायचं. या तुमच्या गावामध्ये आता दिवाळीच्या अगोदर काकड्याचं भजन चालू झालंय बघा, आता चालू झालंय. आणि त्या काकड्याच्या भजनाला तुमच्या गावातले भजनकरी जे वारकरी मंडळी ते काय करतात पहाटे 4 वाजता उठून असं लाऊडस्पीकर लावतात आणि तिथं अभंग म्हणतात. तुमच्या गावच्या काकड्याच्या लाऊडस्पीकरचा अभंगाचा आवाज बाजूच्या गावच्या लोकांना पावसाळ्यामध्ये गेलं की त्यांनी म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे. म्हणून हे एक पाऊस यायचं कारण लक्षात यायचं. परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. तुम्ही शेतात गेल्याच्या नंतर कांदा काढणी करत असताना उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये काय होतं दररोज आकाशामधून विमान जातं पण त्या विमानाचा तुम्हाला कधीच आवाज येत नाही. पण पावसाळ्यामध्ये शेतात काम करत असताना विमानाचे आवाज येऊ लागले आपण म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे. म्हणून हे एक पाऊस यायचं कारण लक्षात येतं. परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. काय करायचं एक सोपं गणित आहे बघा. तुम्ही बघा 1980-85ला आपले आजोबा पण जबाब होते. त्यावेळेस माझ्यासारखे कोणी तज्ज्ञ होते का पाऊस सांगणार? कोणी नव्हतं. मग त्यांना कोण सांगत होतं? एक झाड सांगत होतं आणि त्या झाडाचं नाव सांगतो तुमच्या शेतामध्ये. आणि आणखीन देखील ते झाड तुम्हाला अंदाज देते पण त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलंय. त्या झाडाचं नाव सांगतो गावरान आंबा. आपल्या शेतकऱ्याला 1 वर्षाचा हवामान अंदाज देतो. कसा देतो तुम्ही बघा. ज्या वर्षी तुमचा गावरान आंबा पिकला आणि त्या गावरान आंब्याचा रस तुम्ही खूप खाल्ला
आणि त्या गावरान आंब्याचं घरी लोणचं तयार केलं की समजायचं दुष्काळ पडतो. तुम्ही बघा 2018 पर्यंत या तुमच्या कोपरगाव, आयल्यानगर, गंगापूरच्या लोकांनी इतक्या गावरान आंब्याचा रस खाल्ला होता. 18 पर्यंत तुम्हाला दुष्काळाला सामना करावा लागला. 19च्या नंतर आठवा तुम्ही, तुमच्या गावरान आंब्याच्या झाडाला फुलवाराच लागला नाही. बरोबर आहे ना? फुलवारा नाही म्हणजे आंबे नाही लागले, आंबे नाही लागले म्हणजे पाऊस जास्त पडला. मग यापुढे एक लक्षात घ्यायचं, आंबा टिकला पिकला की समजायचं दुष्काळ पडतो. हे जे गव्हर्नमेंट सरकारी आंब्याचं नाही सांगितलं बरं का, गावरान आंबा त्याच्या वाटल्यास लक्ष द्या. यावर्षी तुम्ही बघा उन्हाळ्यामध्ये म्हणजे काय झालं, मार्च एप्रिल मध्ये खूप फुलं लागले होते, म्हणजे फुलवारा खूप होता आंब्याला. पण त्याच्यानंतर इतका पाऊस पडला, गारपीट सगळा गळून गेला. त्याच्यानंतर 1-2 कैऱ्या उरल्या होत्या बघा त्या झाडाला. त्याच्यानंतर मे मध्ये इतका पाऊस पडला, त्याच्यात काहीच राहिलं नाही. म्हणजे यावर्षी तुम्हाला आंबाचा रस खायलाच भेटला नाही गावरान आंब्याचा, म्हणून पाऊस जास्त पडणार म्हणून हे अंदाज तुम्हाला कोणी दिला, त्या गावरान आंब्यानं. त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल कसं ओळखायचा. एक सोपं कारण आहे, ज्या माणसाला दम आहे, दम्या असणाऱ्या माणसाला पावसाळ्यामध्ये आभाळ आलं, त्या दम्याच्या लोकांना काय होतं, त्रास होतो. आपले घरचे काय करतात, त्यांना डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टरने त्यांना तपासलं, गोळ्या द्यान घरी जा म्हणले की तुम्ही म्हणायचं पेंडवालचा पाऊस पडणार. डॉक्टरने त्यांना तपासलं, सलाईन लावलं की तुमच्या वड्याला गुडघे आहेत का पाण्यानं. आणि डॉक्टरने त्यांना तपासलं आणि तिथंच ऍडमिट केलं. 8 दिवस सुट्टी नाही दिली की तुमच्या नदीला पूरच येणार. सगळ्या सोप्या घेणार म्हणजे सगळ्या सोप्या कशावरून लक्षात घ्यायचं. तुम्ही बघा वाटल्यास हवा दम्याच्या पेशंटला विचारा तुम्ही, बरोबर आहे की नाही? ही गोष्ट कर, तुम्ही वाटल्यास ऑब्झर्व करा, निरीक्षण करा. त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल का ओळखायचा. काय करायचं, निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत, निसर्गातले प्राणी पक्षी देखील पाऊस सांगतात. जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही काय करायचं, शेतात गेल्याच्या नंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतात गेल्याच्या नंतर तुम्ही सरड्या बघता. सरड्यानं डोक्यावर लाल कलर केला, सरड्यामध्ये शेतकऱ्यानं 10 दिवसांना मान्सून येणार आहे असा अंदाज सरड्या तुम्हाला देतो. घोरपडी देखील पाऊस सांगतात. घोरपडी काय करतात, जूनच्या पहिल्या आठवड्यात बिळाच्या बाहेर तोंड काढून बसतात. घोरपडीने बिळाच्या बाहेर तोंड काढून बसले, कंप्लीट 10 दिवसाला पाऊस येतो. त्याच्यानंतर योगाकडून तुमच्याकडे जनावरांची संख्या जास्त म्हणून तुम्ही शेतामध्ये बैल चारत असताना पावसाळ्यामध्ये धुऱ्यानं बैल चारायला लागले, बैल काय करतात, शेपूट वरी करतात आणि उधळू लागतात. लगेच तुम्ही म्हणायचं आता 8 दिवसात पाऊस येणार आहे असा अंदाज तुम्हाला त्या बैला वाटत होतो. त्याच्यानंतर हे झालं पाऊस येण्याचे कारण. आता तुम्हाला विजेबद्दल सांगतो. वीज आता उद्याचा जे पाऊस येणार आहे ना, म्हणजे खरं तर 8 तारखेला काही भागात सुरुवात होणार आहे, तुमच्याकडे 10 ला येणार आहे, पण त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे. तर वीज म्हणजे तुम्हाला सांगतो, वीज म्हणजे ही नाही वीज, आकाशातील वीज. बरेच जण काय म्हणतात पाळीव माणसं वीज पडते. माझी तुम्हाला विनंती आहे, पाळीव माणसं कधीच वीज पडत नाही. पण आपले घरचे काय करतात की पाळीव माणसाला तांब्याचं कड हातात घालतात. माझी तुम्हाला विनंती, इथं 1-2 हातात मी बघितलं तांब्याचं कड आहे म्हणून, तर तुम्ही तांब्याचं कड घालत जाऊ नका. तांब्याचं कड तुम्ही हातात घातलं, बाहेर गेलात, बिलकुल तुमच्या अंगावर वीज पडते. विजा कडकडत असताना हातामध्ये तांब्याचं कड घालायचं नाही. आता तुम्हाला या ठिकाणी सांगतो, आता तुम्ही ज्या गावाहून आलात, तुमच्या गावामध्ये इतक्या विजा कडकडतात, तुमच्या गावातच विजा पडत नाहीत आणि गावाच्या बाहेर 3 किलोमीटर विजा पडायला. मग तुमच्या गावातल्या विजा कोण वाचितात? तुमच्या गावातल्या विजा वाचवणारं कोण आहे माहिती आहे का? ते मंदिरावचं कळस आहे बघा. वाटल्यास वहीमध्ये लिहून ठेवा. भविष्यात जर तुमच्या गावात वीज पडली ना, तुमच्या गावातल्या त्या मंदिराच्या कळसावर पडेल, कळस तुटून जाईल, पण बाजूच्या घराच्या कोणाच्या पडणार नाही. कशामुळं? ते कळस तुमची वीज वाचते. कशामुळे? त्याचं कारण सांगतो. ते कळस कासा धातू, ते कासा धातू काय करतं, वीज ओढून घेतात, तिथं संपून टाकतं. तुम्ही बघा, पूर्वी तुमच्या घरी काशाच्या वाट्या, काशाचे तांबे, काशाचे ग्लास हे होते. कशामुळे? आपले पूर्वज काय करायचे, अवकाळी पाऊस सुरू झाला ती वाटी घ्यायची, अंगणात देऊन टाकायचे, झोपी जायचे. वीज पडली तरी ती पडून जायची, लक्षात बी नव्हती. पण योगायोगानं आणि ज्यांच्याकडे ती वाटी नसायची ते काय करायचे, लोखंडी पार घ्यायचे ना, आवताची पास घ्यायचे, अंगणात टाकायचे, वीज पडली तरी त्या पासावर पडून जायची, लक्षात देखील येत नव्हतं. पण योगायोगानं महाराष्ट्रामध्ये जितके मंदिर झालेत ना, सगळी कास धातूचे. आणि वाटल्यास तुम्ही हे लक्षात गोष्ट द्या, जितकं जास्त उंच मंदिर बघा, भविष्यामध्ये त्याच्या वीज पडणार, हे गणित कायमचं तुम्ही लक्षात घ्या. आता हे झालं विजेबद्दल. आता विजेबद्दल सविस्तर माहिती सांगतो. आकाशातील वीज ही एक नैसर्गिक आपत्ती. या पृथ्वीचा पृष्ठभाग ऋणभारित असतो, वातावरण धनाभारित असते आणि या वातावरणामधून सतत इलेक्ट्रॉन वाहत असतात. विजा नाही पडल्यानं पृथ्वी आणि वातावरणातील विद्युत समतोल 5 मिनिटात संपुष्टात येईल. म्हणून विजा पडणं चांगलं आहे, पण विजा पडणं वाईट आहे. विजा पडणं अगोदर चांगलं सांगतो. उन्हाळ्यामध्ये ज्यांच्या शेतामध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडल्यानं त्यांच्या ऊसाला उतारा येणार. कशामुळं?
त्या विजेच्या पावसामध्ये नायट्राइट ऑक्साईडचं प्रमाण असतं. म्हणून विजेचा पाऊस चांगला, विजेचा पाऊस वाईट कशामुळं? या विजा आपल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगावर पडतात, बैलावर पडतात, जनावर पडतात, म्हणून विजेचा पाऊस वाईट आहे. म्हणून या विजा पडू नये म्हणून काय काळजी घेतात? माझी सगळ्याला विनंती, विजा कडकडत असताना झाडाखाली थांबा जाऊ नका. झाडावर 16% विजा पडतात. झाडावर कशामुळे वीज पडते? कारण की झाडाची मुळी जमिनीमध्ये पाण्यापर्यंत गेलेली असते आणि वीज पाण्याला शोधते, म्हणून हे कारण लक्षात घ्यायचं. विजा कडकडत असताना तुमच्या गावातल्या पाण्याच्या टाकीखाली उभं राहू नका, पाण्याच्या टाकीवर देखील वीज पडते, म्हणून हे एक कारण लक्षात घ्यायचं. विजा कडकडत असताना मोबाईल टॉवरला हात लावून उभं राहू नका, मोबाईल टॉवरवर देखील वीज पडते. विजा कडकडत असताना तुमच्या घराच्या बाजूच्या नारळाच्या झाडाखाली उभं राहू नका, नारळाच्या झाडावर देखील वीज पडते. विजा कडकडत असताना तुमच्या शेताच्या बाजूला एखादं तळ असेल, त्या तळ्याच्या बाजूला उभं राहू नका. तळ्यामध्ये 28% विजा पडतात. तिथं कशामुळे पडतात? कारण की तिथं पाणी असताना वीज पाण्याला शोधते. विजा कडकडत असताना एखादी नदी असेल, नदीचा डौज असेल तर तिथं पोहोच जाऊ नका, पाण्यात वीज आकर्षल्या जाते. सगळ्यात सोपं, विजा कडकडायला लागले, आपला जो मित्र आहे, आपला कामगार आहे, त्यांना म्हणायचं सरळ घरी जा आणि स्वतःचा जीव वाचव. हे झालं विजेबद्दल. आता गारपिटीबद्दल सांगतो. गारपीट नेमकी कुठं होते, कशी होते आणि तशी झाली तशी झालेली आहे बघा, आणि तशी भविष्यामध्ये होणार आहे. हे तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. तुम्हाला सांगतो, तुम्ही काय करा, एखाद्या गारपीट तज्ञाला विचारा गारपीट कुठं होते, कोणी सांगणार नाही. पण तुम्हाला सांगतो, दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 22 फेब्रुवारी ते 10 मार्च गारपीट होणार, हे कायमचं लक्षात घ्या. तर गारपीट कुठं होते तुम्हाला सांगतो, की जिथं जिथं काळीची जमीन आहे तिथं गारपीट होणार नाही. झाली तरी बोरं एवढेली होते. आणि जिथं हलकी जमीन आहे, खडकाची जमीन आहे, डोंगर आहे, जिथं मात्र भरपूर गारपीट होणार, हे मात्र वयमध्ये कायमचं लक्षात घ्यायचं. मग आपण कोणता कांदा करायचा का नाही, गोटाचा कांदा करायचा नाही, हे कारण तुम्ही ठरवा. आता बरेच जण काय झालं, विदर्भातले शेतकरी आमच्या म्हणजे परभणीकडे, आमच्या भागात शेलूकडे गेले तर म्हणजे कांद्याच्या रोपासाठी. कशामुळं? तर ते म्हणले तुमच्या भागात गारपीट होत नाही. तर त्यांना मी कारण सांगितलं, आमच्या इकडे सगळी ब्लॅक सॉइल आहे, काळीची जमीन आहे आणि आजूबाजूला कुठं नदी नसल्यामुळं तिथं गारपीट होत नाही. तुम्हाला सांगतो नेमकी गारपीट कुठं होते. तुमची ही नदी जवळच आहे ना, गोदावरी नदी आहे बघा. तुम्ही बघा भविष्यामध्ये किंवा झालेली असेल बघा, त्या नदीच्या, गोदावरी नदीच्या तिकडून 1 किलोमीटर आणि इकडून 1 किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होते. झालेली का? आणि एखादा कॅनल असेल, त्या कॅनलच्या बाजूला तिकडून 1 किलोमीटर आणि इकडून 1 किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होते, हे कारण लक्षात घ्या. त्याच्यानंतर एखादा तळ आहे का मोठं, तळ्याच्या बाजूला चारही बाजूने 1 किलोमीटरच्या अंतराने गारपीट होते. आणि त्याच्यानंतर डोंगर असेल तर डोंगरावर गारपीट होते, पण डोंगराच्या बाजूला 1 किलोमीटरना जर काळी जमीन असली तिथं गारपीट होणार नाही. पण हे लक्षात घ्यायचं. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर गारा पडण्यासाठी 2 गोष्टी लागतात. एक तर हवा उंच जायला हवी आणि त्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण असायला हवं. पण आतापर्यंत 2018च्या नंतर महाराष्ट्रामध्ये गारपीट कशामुळे वाढली? आतापर्यंत अफगाणिस्तानचं बाष्प आपल्याकडे कधीच येत नव्हतं. मग काय झालं, जानेवारी फेब्रुवारीमध्ये इथं ऊन तापल्यामुळं ते बाष्प खेचला चालले, म्हणून महाराष्ट्रामध्ये गारपीट वाढली. ही गारपीट कमी करायची असेल तर झाडं लावा लागतील. झाडं लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. हे झालं गारपिटीबद्दल. आता या ठिकाणी मकाचं क्षेत्र असेल तुमच्याकडे, मका करतात ना, मका सांगतो. तर तुम्हाला सांगतो, मका करत असताना तुम्हाला सांगतो की मका तुम्हाला एकरी 25-30 क्विंटलच होईल ना, 40. तर तुम्हाला सांगतो मी मका बद्दल ना, सोलापूर जिल्हा इकडं म्हणजे खूप ठिकाणी फिरतो. इकडे सांगलीकडे जातो, इकडे पारनेर, धुळे, तिकडे सगळीकडे. तर त्या भागामध्ये काही जण 53 क्विंटल, 50 क्विंटल, 56 क्विंटल पर्यंत शेतकरी गेले. तर तुम्हाला सांगतो मकामध्ये नेमकं कुठं चुकायले, आपण चर्चेमध्ये सगळं सांगतो तुम्हाला. तर नेमकं तुमचं कुठं चुकायला सांगतो, तर तुम्ही बियाणं कमी वापरायले. तुम्ही मका जर 1 एकर जर करायची असेल तर 1 एकरमध्ये 29,000 पासून 31,000 बियाणं पाहिजे. पण तुम्ही टाकतात 22-25 टाकतात. दुकानदार होते, बरोबर आहे की नाही? हो, कमी बियाणं पाहिजे. तर संख्या किती पाहिजे? 29 ते 31,000 पर्यंत पाहिजे. आणि तुमचं एक अंतर चुकायला आणखी नाही. तुमचा कुठं मकाचं कुठं चुकायला सांगतो. तुमचं मकाचं अंतर किती आहे? 2 बाय असं
9 इंच आहे ना? तर तुम्हाला सांगतो तुमचं 2 आहे. तुम्ही काय करा, मका काढत असताना तुम्ही शेतात जा. तुम्ही म्हणतात ना समजा 9 इंच सुद्धा नाही, तुमचं अंतर इतक्या लांब गेले ना. तर तुम्हाला सांगतो जगाच्या पाठीवर तुम्ही मकाच्या ठिकाणी बघा. मी मकाबद्दल अभ्यास खूप केला, तर जवळजवळ असे 2 कणस होते. याला कणीस लागलं होतं, याला देखील कणीस लावं लागलं होतं. तुम्ही मकाचं कणीस मोजा, कोणत्याही मकाच्या झाडाला कणसाचं वजन किती भरतं? 280, 320 ग्राम, 370, 390 पर्यंत भरतं. मग तुम्ही लावतात एवढ्या अंतरानं, मग तुमचं इथलं कणीस मायनस व्हायला. तुम्ही काय करायचं, 2 फुटावर जरी मका लावत असले तर हे संख्या मात्र कम्प्लीट बरोबर आली पाहिजे. पण नेमकं तुमचं तिथं चुकायले. वाटल्यास तुम्ही आज इथून गेल्याच्या नंतर मका केली असेल तर तुम्ही बघा काय इतकालेत मध्ये इथले 3 कणस गेले. म्हणून म्हणतो काय होतं, सुरावप्रथम इतक्या म्हणजे मकाची ही संख्या बरोबर आली पाहिजे. याच्यामध्ये काय होतं, 1 कणीस गेलं तर तुमचं 300 ग्राम गेलं. म्हणून ही पद्धत तुम्ही लक्षात घ्यायची. म्हणजे 1 एकर मध्ये जवळपास सांगायचं झालं तर 29 ते 31 हजार झाडं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो मकाबद्दल, तुम्ही मकाला पानं किती असं कोणी सांगाल का? माहित नाही. मका करतात म्हणजे अभ्यास पाहिजे. तुम्हाला सांगतो मकाचा कणीस केल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो कणीस असतो ना, तर ज्या तुमच्या कणसाचं त्या पानावर लक्ष देतं. मकाला सरासरी पानं असतात, कधी 16 येतात, कोणत्या मकाला 17 येतात, कोणत्याला 18 येतात. जर तुमच्या मकाला 17 पानं आले तर ते 17 लाईनी तयार होतात. बघा किती होत्या दाण्याच्या. आणि तुमच्या मकाला 18 लागले तर 18 लाईनी तयार होत्या. आणि पुन्हा एका लाईनीला पुन्हा 3 गुणायचं, मग 17 पानं लागले तर 17 दाणे असे साईडनं असे सगळे तयार होतात. आणि 17 गुणिले 3 म्हणजे एका लाईन मध्ये 51 दाणे, कोणत्या 48 दाणे असं भरतंय. म्हणजे त्या पानावर डिपेंड असतं. म्हणून जरा लक्षात देतात मकाच्या यापुढं मका मोजता. त्याच्यानंतर मकाला काय करायचं, आपण जर संख्या जर कमी केली तर काय होईल, ताटाची संख्या वाढायली. त्याच्यामुळे तुम्हाला अन्न वाढवावं लागेल. म्हणून काय करा, अंतर बरोबर करून मकाचं व्यवस्थित नियोजन करा, खताचं नियोजन करा. असं केल्याच्या नंतर मकाला चांगला उतार येतो. हे झालं मकाबद्दल. तर सोयाबीन मध्ये एक शॉर्टकट सांगतो. सोयाबीन किती क्विंटल होणार आहे हे कधी कोणाला विचारू नका. एक सोपं गणित सांगतो. गेल्या वर्षी तुमची सोयाबीन जात असताना तुमच्या सोयाबीनच्या झाडाला सरासरी किती शेंगा होत्या? सरासरी 150, काही 60 जण, 60-70. तर आधी त्या 60-70 वाल्याला आवडे सांगतो. तर जिथं जिथं 60-70 होत्या ना, आपण काय करू, 70 पकडू, 65 पकडू. तर सोयाबीनच्या झाडाला 6 शेंगा लागले की 1 क्विंटल सोयाबीन होते. किती होते? 1 क्विंटल. नाही किती असू द्या तुम्हाला, 6 किती होते? 1 क्विंटल. तर आपण त्यांच्या 65 शेंगा पकडू. तर काय करायचं, शेतात जायचं, 3 झाडं उपटायचे. एकाला 60 शेंगा, एकाला 65 आणि एकाला 70 असल्या, हे मधलं पकडायचं. आपण 65 शेंगा तकनी सांगतो. सोयाबीनच्या झाडाला 6 शेंगा लागल्या, 1 क्विंटल सोयाबीन होते. मग त्या 65 ला काय करा, 6 न बघा. 6-6, 36, 67, 42, 68, 69, 54, 57, 60 आणि परत 5 उरले. मी म्हणतो तुम्हाला 10.5-11 क्विंटलचाच उतार आला होता. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? आणि तुमच्याला किती होते? तुम्ही कशा याच्यावर लावली होती का? 9 इंच होती का? 125 म्हणल्यावर तुम्हाला सांगतो 60. मग तुम्हाला किती आवरेज झालं? 13-14. मग त्या संख्येमध्ये थोडे गेला. तुम्ही काय केलं असं तुम्हाला सांगतो, मका मग मी सांगाल बरं का, 6 शेंगाला 1 क्विंटल. तर तुम्ही काय करता, धुऱ्याच्या कडीचं 300 शेंगाचं झाड म्हणून उपटेता. मोदा डक साहेब भागान सांगा होता. म्हणून म्हणतो काय करा, सरासरी मोदा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सोयाबीन बद्दल निवेदन करत असताना सांगतो, सोयाबीन दरवर्षी 16 ते 18 क्विंटल होते. आपलं जे परभणी विद्यापीठ आहे, राऊर विद्यापीठ आहे, अकोला विद्यापीठ आहे, हे काय करायलंय, लांब पल्ल्याच्या जाती करायला, म्हणजे उशिरा येणाऱ्या जाती करायला. माझी तुम्हाला विनंती, उशिरा येणाऱ्या जाती करू नका. ज्या लवकर येतात त्याच खरं असतं. शाळेत जर मुलगा उशिरा आला तर त्याची जागा मागत असते. आता तुम्हाला सांगतो, ज्यानं सोयाबीन तुम्ही काय केलेलं आहे, किम्या केलेले, फुले किम्या केलेले, या केलेले आहेत. बघा तुमच्या सोयाबीनला आणखी फुलं नाही, आणि आम्ही लवकर येणाऱ्या केल्या तर आमच्याला पापड्या शेंगा लागल्या. आता म्हणजे आमच्या लागल्यात, म्हणजे आमचं आता निघून गेलं. आता तुमच्याला कधी लागेल तुम्हाला सांगतो. नेमका कसं होतं, उशिरा येणाऱ्या जातीमध्ये काय फरक पडतो तुम्हाला सांगतो. मग काय होतं, आता नेमका उडीद काढायला आलाय, मूग काढायला आलाय, ही गोष्ट तर माहित आहे. त्याच्यानंतर तुमचं सोयाबीन त्याच्यानंतर लेट आहे. उडदाव दाट्याच्यानंतर साहेब काय येतंय, पांढरी माशी येते की नाही, मावा येते, पांढरी माशी येते. मग ते उडीद काढला, मूग काढलं की ती पांढरी माशी उठते. त्याचं हरित अन्न कोणतं आहे,
हरितद्रव्य, मग ते कशावर सोयाबीनवर, मग त्या सोयाबीनवर जाऊन बसतं त्या उशिरायच्या जातीवर पानाचा रस ओढून घेते, त्याच्यामुळे तुमच्या जातीवर येलो मोजा घेतं. म्हणून इथून पुढे काय करा, लवकर येणाऱ्या जाती करा. सोयाबीन करत असताना 16 इंचावर सोयाबीन केले पाहिजे. 16 इंचावर करत असताना एकरी 25 ते 30 किलो बियाणं पेरायचं. पेरताना काय करायचं, एक बॅग खत द्यायचा, 10 किलो गंधक द्यायचं. गंधक कशामुळे द्यायचं, तेलाचं वजन वाढायचं असलं तर गंधक लागतं, म्हणून तेलाचं वजन वाढवण्यासाठी गंधक द्यायचं. त्याच्यानंतर सोयाबीनला तणनाशक कोणी सांगत नाही शेतकऱ्याला कधी फवारायचं, कंपनीवाले सुद्धा सांगत नाही. सोयाबीन पेरली आणि तुमची 7 दिवस झाले आणि 2 पानं आली आणि नेमका पाऊस पडला तरी तणनाशक जमतं बघा फवारायला. फक्त जमिनीमध्ये काय पाहिजे, ओलावा पाहिजे. म्हणजे खूप ओलावा असला आणि तुमच्या सोयाबीनला 2च पाणी असलं तरी जमतं. मी स्वतः प्रॅक्टिकली हे प्रयोग केलेले आहेत. मी तर यावर्षी तुम्हाला सांगतो, मी 3 वेळेस तणनाशक मारलं. काय झालं, एक ठोक्यानं शेत केलेलं आहे बघा. तुम्ही म्हणतात ना सोयाबीन परवडत नाही, शेती परवडत नाही. तुम्हाला सांगतो, घरचे 10 एकर आणि बाकीचे 10 एकर 35,000 रुपये ठोक्याने केलेली, तरी बी आम्हाला परवडते. कसं, सोयाबीन आणि हरभरा पीक घेतो. मग हे करत असताना काय करतो, 2च पिके घेतो, सोयाबीन आणि हरभरा. आम्हाला दरवर्षी सोयाबीन होतं 13-14 क्विंटल, हरभरा 13-14 क्विंटल होतं. म्हणजे 25-26 क्विंटल माल निघतो. 5,000 निघल्या तर 25-5.5 म्हणजे 1.25 लाखाचं होतं. त्याच्यात 30-35 जरी खर्च केला 80-90 हजार एकरी उरतात. म्हणून हे 2 पिकं करतात. हे 2 पिकं करण्याचं वैशिष्ट्य कसं, सोयाबीनचं बी घरचं, हरभऱ्याचं बी घरचं, घरचं ट्रॅक्टर घरचाच पेरणार, त्याच्यामुळे काय एवढा खर्च येत नाही. म्हणून हे 2 पिकं करतो. म्हणून हे एक तुम्ही लक्षात द्यायचं. आणि सोयाबीन तुम्ही केला असेल तर तुम्ही काय करा, आता फुलामध्ये चांगलं कीटकनाशक, चांगलं बुरशीनाशक मारा. काय होतं की मग चांगलं कीटकनाशक आणि चांगलं बुरशीनाशक मारल्याच्या नंतर त्याच्यावर येलो मोजॅक येणार नाही, पांढरी माशी येणार नाही. पांढऱ्या माशीचं देखील एक औषध मारा. असं केल्याच्या नंतर तुम्हाला सोयाबीनला उतार येतो. हे झालं सोयाबीन बद्दल. ऊसाबद्दल सांगतो, ऊस किती टन होणार आहे कधी कोणाला विचार नका. एक सोपं कधी सांगतो, गेल्या वर्षी तुमचा ऊस कारखान्याला जात असताना ऊसाला कांडे किती होते सरासरी, सगळे जण सांगत. तुमच्याला 28 होते, तुमच्याला यांच्याला 18, तुमच्याला 20, 28, 22. नाही, ज्यानं सांगितलं त्याचा उतार सांगतो किती आला. तर किती टन होणार आहे कोणालाच विचारायचं नाही. ते स्लिप बॉईल किती वेळ असू द्या, तुम्हाला त्याचा उतार सांगतो. तुम्हाला ऊसाला ना कांडे किती आता तुमची किती आहेत, 28 वाले तर त्यांचं सांगतो बरं का. तर तुम्ही बघा, ऊस तुम्ही केला एकरभर केला. आता यापुढे लक्षात घ्या, आता यांना तो ऊस आहे, तुमच्या ऊसाला एकर केला 10च कांडे लागलेत. आता कधी 2नच गुणायचं. 10 कांडे लागले 2 न गुणायचे, 15 लागले 2 न गुणायचे, 20 लागले 2 न गुणायचे, 25 लागले 2 न गुणायचे. त्यांच्याला 28 कांडे होते. 28 गुणिले 2 म्हणजे 28, 56. मी म्हणतो तुम्हाला 55-56 आवडत, बरोबर आहे की नाही. ही गोष्ट लक्षात येते. आणि ते 18 कोण तुमच्याला किती 20 होते, तर तुम्हाला 40-42 टन, बरोबर आहे ना. ही गोष्ट लक्षात घ्या. आता यापुढे कोणाला ऊसाचा किती उतार आहे ना हे लक्षात घ्यायचं, म्हणजे कोणाला विचारत नाही. ऊसाबद्दल एक सांगतो, तुमचे ऊस 3 फुट आहेत ना. आमच्याकडे काय झालं 4.5-4 चालू आहे. काय होईल संख्या, आमच्याकडे काय होते संख्या भरपूर राहत, पण कालांतराने खंदी केल्यानंतर ती संख्या फुटवायची संख्या. ते सांगतो ना. ऊसाबद्दल तुम्हाला सांगतो, जे 3 वर लावीन त्याला उतार कमी येणार, 4 वर लावीन त्याला वाढणार, 4.5 वर लावीन आणखीन वाढणार, 5 फुटावर जाईन त्यांना आणखीन वाढणार, 6 फुटावर लावीन त्यांना आणखीन वाढणार. म्हणजे तुम्ही बघा टीव्हीला युट्यूब मध्ये बघतात ना, 125 टन ऊसाचा उतार. ही का मी तिकडे सांगलीकर सातारा सगळी जातो, पण हे कोणाला येते माहिती आहे का, सगळ्याला येत नाही. त्यांचे जे आडसाली ऊस असतात ना त्यांना उतार येतो. आणि हे तुम्ही करतात ना, तुम्हाला कधी 125चं येतं स्वप्नच बघू नका. म्हणून हे एक तुम्हाला माहित असून सांगा. हे तुम्हाला एक सांगतो, मी स्वतः प्रॅक्टिकली बघतो, त्यांच्याकडे जातो, त्यांना मी विचारतो हे कधी लावलेलं आहे, मग ते म्हणतात 18 महिन्याचा झाला असं म्हणतात, त्याच्यावर त्यांना उतार येतो. म्हणून